कर्जत रेल्वे स्थानकावरील काही वर्षांपूर्वीचा जुना पादचारी पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला। या नव्या पुलाची उंची जुन्या पुलापेक्षा जास्त आहे। शिवाय फलाट क्रमांक 2 आणि 3 कडे जाण्यासाठी लोणावळ्याच्या दिशेकडे पायऱ्या करण्यात आल्यात। त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीये। जिन्याच्या पायऱ्या आहेत ह्या विरुद्ध दिशेला उतरवल्यात आणि जो जिना आहे तो त्याच्या पायऱ्या ह्या लोकल प्लॅटफॉर्म 2 नंबर प्लॅटफॉर्मला पाहिजे होत्या, पण त्या ज्या पायऱ्या आहेत त्या 2 नंबर प्लॅटफॉर्मला पुण्याच्या साईडला बांधल्यामुळे गैरसोय होते आणि लोक रोज गाडी पकडण्यासाठी जिन्याचा वापर न करता रेल्वे लाईन क्रॉस करतात। असं उत्तर आलं की तो ठेकेदार काम करत नसल्यामुळे हे काम रखडलं गेले। आता ठेकेदार काम करत नसल्यामुळे त्याचा त्रास प्रवाशांनी का सोसावा? प्रवाशांना जो रोल ओलांडून जो धोक्यात जीव घालून ते करतात, हे त्यांनी एवढी रिस्क का घ्यायची? कर्जत रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेकडे जिनाच नसल्यामुळे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात। यामुळे प्रवाशांचा जीव नेहमीच धोक्यात असतो। कित्येक वेळा प्रवाशांना दंड भरावा लागतो। परंतु आता ठेकेदार काम करत नसल्यामुळे काम रखडल्याचं रेल्वे प्रशासनानं मान्य केलंय। मुंबईच्या दिशेकडे जिना बांधण्यात यावा अशी कर्जतकरांची मागणी आहे। त्यामुळे लवकरात लवकर नव्या ठेकेदाराची नेमणूक करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। हम लोग कैसे जाएंगे? यहाँ पे कुछ क्रॉस करने का नहीं है, तो अभी जब भी हम लोग यहाँ पे रुके हैं 10-15 मिनट के वे ट्रेन जाएंगी तभी हम लोग क्रॉस कर सकते हैं। नोव्हेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल असं प्रशासन म्हणतंय, पण त्याला आधार काय असा प्रश्न विचारल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही। सध्याचं काम रखडवणारा ठेकेदारच हे काम करणार असल्यानं सगळ्यात सावळा गोंधळ असल्याचं पुढे येत आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वतःच याबाबतीत लक्ष घालावं असं कर्जतकरांना वाटतंय। अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।